सोलापूरच्या मार्कडवाडीमध्ये आज बॅलेट पेपरवर मतदान। उत्तम जानकरांचे समर्थक मतदान प्रक्रिया राबवणार। मतदान प्रक्रियेला प्रशासनाचा विरोध, गावात जमावबंदीचे आदेश। एकनाथ शिंदेंना सलाईन लावण्याची माहिती, डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला। विश्रांतीसाठी शिंदे सध्या ठाण्यातील निवासस्थानी। एकनाथ शिंदेंच्या तब्येतीची गिरीश महाजन यांच्याकडून विचारपूस। महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाही, महाजनांची प्रतिक्रिया। तर शिंदेंची भेट घेतल्यानंतर महाजन सागर बंगल्यावर। सत्ता महायुतीची, मात्र शपथविधीच्या पाहणीसाठी एकच पक्ष, त्यामुळे जनतेत गैरसमज। कळवलं असतं तर आम्ही देखील गेलो असतो। भाजप नेत्यांनी आझाद मैदानाच्या पाहणीनंतर केसरकरांची प्रतिक्रिया। महायुतीच्या शपथविधीसाठी लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रण। जवळपास 2000 व्हीव्हीआयपींच्या पासेसची सोय। केंद्रीय नेत्यांसह देशातील 22 राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी होणार। नव्या सरकारमध्ये गृह खात्याचा पेच कायम। भाजप गृहमंत्रीपद सोडण्यास तयार नाही, शिंदे गट देखील आग्रही। भाजपचा गटनेता निवडीनंतर 4 तारखेलाच महायुतीची बैठक होण्याची शक्यता। पोलीस यंत्रणा हातात ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद हवंय। त्याच यंत्रणेचा वापर करून शिंदे भाजपच्या अंगावर जाऊ शकतात। महायुतीतील गृहमंत्रीपदाच्या वादावरून संजय राऊतांचा निशाणा। नव्या सरकारमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंगला सुरुवात। शरद पवारांचे खासदार सुरेश म्हात्रेंची फडणवीसांसोबत भेट। काही भाजप आमदारांसह शिंदे गटाचे नेते राजेंद्र राऊत आणि दादा गटाचे प्रताप पाटील चिखलीकर देखील सागर बंगल्यावर। भाजपचं राजकारण पाहिल्यास सरप्राईज देणं त्यांचा गुणधर्म। मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही, मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। शिवसेना ठाकरे गटाकडून महानगरपालिकेच्या तयारीला सुरुवात। मुंबईतील सर्व माजी नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक। उद्धव ठाकरे विभागनिहाय आढावा घेणार। ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेणाऱ्या मार्कडवाडीमध्ये जमावबंदीचे आदेश। लाठीचार्ज करा किंवा गोळीबार करा, मतदान प्रक्रिया होणारच। ग्रामस्थ फेरमतदानावर ठाम। ऐनगळीत ऊस हंगामामध्ये साखर कामगारांचं संपाचं हत्यार। 16 डिसेंबरपासून राज्यातील साखर कामगार बेमुदत संपावर। रखडलेला वेतनवाढ करा, त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याची देखील मागणी। दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकऱ्यांचा हल्लाबोल मोर्चा। बॅरिकेडिंग तोडत दिल्लीमध्ये घुसण्याचा प्रयत्न। नोएडाच्या जमीन अधिग्रहणाचा 4 पट मोबदला घेण्यासाठी शेतकरी आक्रमक। संसदेच्या बालयोगी सभागृहामध्ये द साबरमती रिपोर्ट चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग। पंतप्रधान मोदींसह शहा, राजनाथ सिंह, गडकरी आणि चित्रपटातील अभिनेता विक्रांत मेस्सी देखील उपस्थित। गोध्रा घटनेवर आधारित सिनेमा। ठाणेकरांपुढे 5 दिवस पाणी संकट। पुढील 5 दिवस 30% पाणी कपात। भासा नदीच्या पात्रावरील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। पॉर्नोग्राफी प्रकरणी काल चौकशीला हजर न राहिल्यानं राजकुंद्राला ईडीचं दुसरं समन्स। उद्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश।